आणि हा सगळा पुलगावचा परिसर नेमका कसा आहे हे समजून घेणार आहोत भारतीकडून। भारती सहस्त्रबुद्धे आपली प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। भारती, हा परिसर नेमका कसा आहे आणि आजूबाजूचा एरिया कसा आहे, जी 2-3 गावं या ठिकाणी आपण हलवण्यात आल्याचं सांगतोय, तो नेमका सगळा परिसर कसा आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे। प्राजक्ता, सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मिलिटरीचे कॅन्टोन्मेंट्स आहेत। त्याच पद्धतीचा पुलगाव कॅन्टोन्मेंट हा भाग ओळखला जातो। आपण जर गुगल मॅप्सच्या सहाय्याने पाहिलं तर मी दाखवू शकते की पुलगाव हे शहर आपल्याला इथे दिसतं आहे आणि याच्या बाजूला सेंट्रल अम्युनिशन डेपो, ज्या डेपोबद्दल आपण बोलतोय, देशातला सर्वात जास्त शस्त्रसाठा जिथे असतो तो हा सेंट्रल अम्युनिशन डेपो आहे आणि याच्या बाजूला संपूर्ण हा जो परिसर आहे हा मिलिटरी एरिया म्हणून दाखवला गेलेला आहे। साधारण 10,000 एकरचा हा परिसर आहे, ज्यात साधारण 4 ते 5,000 लष्कराचे जवान आणि अधिकारी काम करत असतात। इथून तू जवळ बघू शकशील तर बस स्टँड आगरगाव दिसतं आहे। हे आगरगाव सगळ्यात जवळचं छोटंसं गाव मानलं जातं या मिलिटरी एरियाच्या, जे काल आग लागल्यानंतर लवकरात लवकर या गावातल्या लोकांना बाहेर काढलं गेलेलं आहे, कारण हे अतिशय जवळ येतं आहे या कॅन्टोन्मेंट एरियाच्या। आणि याच्या बाजूनी हा जो रस्ता जातोय हा आहे वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या गावांना जोडणारा रस्ता। इथे आपण बघू शकतो एक देवळी नावाचं गाव दिसतं, हे देखील मिलिटरी एरियाच्या बऱ्याच जवळ येतं आणि हे असे वर्धा जिल्ह्यातले बाकी छोटे गाव आहेत। पुलगाव हे जे गाव आहे जिथे आपण पुलगाव कॅन्टोन्मेंट आहे म्हणतो, ते रेल्वेचं महत्त्वाचं स्टेशन सुद्धा मानलं जातं। मुंबई नागपूर जो रेल्वे रूट आहे त्या मार्गावर हे स्टेशन येतं। त्यामुळे हा तू परिसर बघशील पूर्ण तर या परिसरात मिलिटरीचा एरिया मार्क केलेला मोठा दिसतो आहे, मात्र त्याचबरोबर छोटी छोटी गावं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात आहे। आणि आपल्याला तिथली जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते जे सांगतात आहेत तेच हेच सांगतात आहेत की हे जी छोटी गावं आहे त्या गावांना सुद्धा ते जे स्फोट व्हायला लागले, त्या स्फोटानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हादरे जाणवले की छोट्या छोट्या गावांमधली जी पत्र्याची घरं आहेत त्या घरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे हा जो परिसर आहे हा पूर्ण या परिसरातले लोक सध्या भीतीच्या वातावरणात आहेत। प्राजक्ता, भारती, या आपण जो परिसर आता या गुगल अर्थ वरती बघतोय त्यामध्ये या गावात म्हणजे पुलगावच्या व्यतिरिक्त जी आजूबाजूची गावं आहेत त्या गावांमधून काही माहिती कळू शकलेली आहे का या स्फोटासंदर्भातली? प्राजक्ता, मी जसं तुला सांगितलं तसं पुलगाव हे तर बऱ्यापैकी मोठं, म्हणजे आपण ज्याला छोटं शहर म्हणू शकतो अशा पद्धतीचं हे गाव आहे। मात्र त्याबरोबर ही जी छोटी छोटी, मग हे चिकटी नावाचं एक गाव आहे, हे आगरगाव तर अत्यंत जवळ आहे, हे नाचण गाव आहे, हे सेकपूर आहे, केळापूर आहे, देवळी आहेत, हे सगळे अतिशय जवळ म्हणजे कॅन्टोन्मेंट एरियाला लागून असलेली ही गावं आहे। आणि या गावातील छोट्या घरांना, नंतर तिथल्या इमारतींना सुद्धा मोठ्या प्रमाणात क्षती झालेली दिसते आहे। छप्पर म्हणजे पक्क छप्पर नसलेली जी घरं होती, टीनाचं छप्पर असलेली जी घरं होती, त्या घरांचे छप्पर तुटलेलं आहे। अचानक लोकांना रात्री आवाज आल्यानंतर बाहेर येऊन भूकंप झालाय की काय असं वाटलं, अशा पद्धतीची माहिती सध्या आपल्याकडे येते। त्यामुळे आता जे जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, ते सगळे या आजूबाजूच्या गावांमध्ये या सगळ्या प्रकारांनी किती नुकसान झालं याचा पंचनामा करतात आहेत। प्राजक्ता,